तपोवनात जे एक्झिबिशन सेंटर किंवा ज्याला आपण प्रदर्शन स्थळ म्हणतो मराठीमध्ये, त्याच्या उभारण्याची निविदा रद्द करण्यात आली आहे। तपोवनातली झाडं तोडून तिथे प्रदर्शन केंद्र उभारलं जाणार होतं, मात्र त्याला जोरदार विरोध झाला। या विरोधामुळे हा निर्णय घेण्यात आलाय असं सांगितलं जातंय। शासनाच्या संकेतस्थळावर तशी माहिती देण्यात आली आहे। किरण गोटूर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। किरण, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो सर। ज्या पद्धतीनं निविदा रद्द करण्याचा निर्णय झालाय त्यावर पर्यावरण प्रेमी समाधानी आहेत का? सर, मागच्या काही दिवसांपासून तपोवनमध्ये जे एक्झिबिशन सेंटर होत होतं, या संपूर्ण सेंटरला विरोध करण्यात आलेला होता। इथले झाडं तोडून हे सेंटर बनवू नका अशा पद्धतीची भूमिका आंदोलकांनी घेतलेली होती आणि त्यानंतरच आम्ही या सगळ्या मुद्द्यावरती योग्य ते निर्णय घेऊ अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिलेली होती। आणि आज जे आहे ते एक्झिबिशन सेंटरचा जो टेंडर आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीनंतर आता पर्यावरण प्रेमींनी सुद्धा समाधान व्यक्त केलेलं आहे। पण आता ही झाड म्हणजे कुठल्याही कारणासाठी तोडू नका अशीच भूमिका आंदोलकांची कायम आहे। जी किरण, याच निमित्तानं मग आता आंदोलन आटपेल की आंदोलन चालू राहील? अजूनही आंदोलन हे कायमच आम्ही ठेवणार आहे अशा पद्धतीची भूमिका आंदोलकांची आहे। कारण इथं अजूनही काही झाडं तोडून इथे साधुग्रामसाठी एकूणच जी व्यवस्था आहे ती करण्याच्या हालचाली प्रशासनाच्या आहेत। त्यामुळे इथे एकूणच कुठली व्यवस्था करा, आपण झाडं तोडू नका अशा पद्धतीची भूमिका आंदोलकांची आहे। जर उद्या जाऊन हे झाडं तोडले तर आम्ही आंदोलन करू अशाच पद्धतीची भूमिका आंदोलकांची आहे। त्यामुळे आगामी काळात या सगळ्या मुद्द्यावरती काय काय निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, या सगळ्या तपशिलाच्यासाठी।